ओम साईराम. माझ्या प्रिय भगवत भक्तांनो, आपल्याला अनेक प्रवचनाच्या माध्यमातून खूप मोठी शिकवण भेटत आहे आणि भेटत राहणार. मी कोण आहे तुम्हाला मार्गदर्शन करणारा? माझा सद्गुरू साईनाथ हे माझ्याकडून कार्य करून घेत आहे आणि भक्तांपर्यंत प्रत्येक संदेश पोचवत आहे. माणसाला जीवनात आगळ्यावेगळ्या प्रकाराचे शिकवण जीवनात भेटत असते आणि हा केलेला अभ्यास आपल्यासाठी जीवनात खूप उपयुक्त ठरू शकतो. लक्षात घ्या, व्यक्तीचा स्वभाव आहे, व्यक्तीचं पुण्य आहे, व्यक्तीची धनसंपत्ती आहे, पण व्यक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक गुणधर्म देखील आहे, ते म्हणजे पाप आणि पुण्य. पाप पुण्यामध्ये कशा पद्धतीने आपण अडकतो? आपण दिवसभर भगवंताचं चिंतनच करतोय, काही जण दिवसभर पापच करत बसतायत. मग पाप काय असतं आणि पुण्य काय असतं, यातील फरक आपण ओळखून घेऊया. आजच्या प्रवचनाचा विषय पाप आणि पुण्य. चला तर मग विषयाकडे जाऊया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दन्ध्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. पाप आणि पुण्य. कोणी आपल्यावर उपकार करत असेल तर त्याच्याकडून वस्तुतः आपल्या उपकारच होत असतो, कारण त्याच्या उपकाराने आपले पाप नाहीसे होते. एखाद्या व्यक्तीने आपलं काहीतरी चांगलं कार्य केलं तर आपण म्हणतो की त्याने माझ्यावर उपकार केला. हे लक्षात ठेवा, त्याच्या उपकारापासून तुमच्या पापाचं क्षयन देखील झालं आहे. कसं? तुम्हाला त्यातनं शिकवण भेटली की आज आपल्याला व्यक्ती कुठल्या कामात पडलाय, म्हणजेच तुम्ही त्या व्यक्तीचे आभार व्यक्त करणार. कुठेतरी तुमच्याकडून पुण्य घडलं आणि त्या व्यक्तीकडून देखील घडलं, म्हणून त्या ठिकाणी पापाचं क्षयन होतं. दुसऱ्याचे वाईट केल्याने तर पाप लागतेच, वाईट ऐकल्याने आणि सांगण्याने देखील पाप लागते. कुणाविषयी वाईट बोलू नका, कुणाचं वाईट ऐकू नका. आणि कोणाविषयी वाईट विचार देखील करू नका. स्वतःच्या कल्याणाची तीव्र इच्छा झाल्यावर साधकाचे पाप नष्ट होते. जर एखाद्या व्यक्तीला कळालं की मी जीवनात खूप सारे पाप केलेत, त्यावेळेला त्या क्षणाला त्याचे पाप जळून नष्ट होत असते. अजून पाप नष्ट होण्याची एक भावना अशी आहे, भगवंताने विमुख होऊन संसाराशी सन्मुख होण्यासाठी कोणतेही पाप नाही आहे, आता मी पुन्हा पाप करणारच नाही. हे पापाचे खरे प्रायश्चित्त आहे. ज्याला कळालं की मी आजपर्यंत खूप इतरांना दुःख दिले, खूप पातकं केलीत, आणि ज्याने हा शब्द मुखातून काढला की यापुढे मी पाप करणारच नाही, त्याचं प्रायश्चित्त त्या ठिकाणी पातकाचं नाहीसं झालं आणि पुण्याला तिथून त्या व्यक्तीने सुरुवात करावी. मनुष्य जन्मतः केलेले पापे नरक आणि 84 लक्ष योनी भोगून समाप्त होत नाही, तर शिल्लक राहतात आणि जन्म मरणाला कारण होतात. अनेक जण जन्माला येतात, अनेक जण मरतात. माणसाचे पाप इतके वाढत जातात की त्याचं संपूर्ण आयुष्य संपून जातं, पण तो पुण्य कमी आणि पापच अधिक कमवतो. सकाळी उठल्यापासून आपण जसं या भूमीवर पाय ठेवतो, त्यावेळेला शास्त्रात सांगितलंय की तुम्ही झोपेतनं उठल्याबरोबर पाय ठेवण्याआधी जमिनीला नमस्कार करा, जेणेकरून तुमच्या पायाखाली अनेक प्रकाराचे कीटकीटाणू मुंग्या पायाखाली चुरगडले जातील
आणि त्याचं देखील पातक आपल्याला लागेल. म्हणून ते पाप आपल्याला लागतं. म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर भूमीला अवश्य नमस्कार करा. आपल्या दोघा हातांचा नमस्कार करा. या हातांकडून दिवसभरात कुठल्याही प्रकारचे वाईट कामं होता कामा नये, यासाठी या हातांना नमस्कार करा. सकाळी उठल्याबरोबर स्नानादी कर्म झाल्यानंतर सूर्य भगवंताला नमस्कार करा की तुझ्या प्रकाशाच्या माध्यमातून मला जीवनाचं योग्य मार्गदर्शन कर. अशा प्रकाराचे सत्कर्म आपण करावे. कोणाचं मन दुखवू नका, कोणाविषयी वाईट बोलू नका, कोणाविषयी वाईट ऐकू नका. सगळ्या व्यक्तींशी जीवनामध्ये सदाचारानं वागा. ज्या दिवशी तुम्ही सदाचाराने वागणार, नीतीने वागणार, त्या दिवशी तुम्हाला अंतर आत्म्याला खूप मोठं समाधान आणि खूप मोठं सुख वाटेल आणि तुमच्या जीवनातील अडकलेल्या गोष्टी सहज पूर्तता भगवंत तुमच्या विषयाची करून देईल. 84 लक्ष योनीपर्यंत माणसाला भोग भोगून सुद्धा पातक नाहीसा होत नाही. म्हणून देवाने 84 लक्ष योनीचे जन्म तयार केले. एका व्यक्तीचा जन्म एका कीटकापासून तर माणसापर्यंत आणि माणसापर्यंत हे कर्म आल्यानंतर त्या ठिकाणी आपण स्वतःला सुधरवण्यात तत्पर राहावे. आणि मोठ्या कष्टानं ब्राह्मणाचा जन्म प्राप्त होत असतो. गेल्या जन्माचं आपलं पुण्य असतं, त्या पुण्याच्या माध्यमातून आपल्याला ब्राह्मणाचा जन्म भेटतो. ब्राह्मणाच्या जन्मातही योग्य कर्म केलं तर या पुढील जन्मच नाही आपला, यापुढे फक्त भगवंताच्या चरणाशीच आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे. जर ब्राह्मण कर्मातही पुन्हा चुकीचे कर्म केले तर पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा फिरायचा आहे. आणि जितके तुम्ही पातक कराल याचं प्रायश्चित्त नरकामध्ये गेल्यानंतर भोगावंच लागतं. कोणालाही चुकलं नाहीये. गरुड पुराण आपण ऐकलं असेल नसेल, पण मात्र गरुड पुराणात वर्णन केलेलं आहे की जे माणसं पातक करतात त्यांना विविध प्रकाराचे भोग भोगावे लागतात नरकात गेल्यावर. नरकाचे त्या ठिकाणी प्रसंग जर सांगितले तर अंगाला शार उभे राहतात. ज्या वेळेला व्यक्ती मरण पावतो आणि मेल्यानंतर यमदूत त्या व्यक्तीला घेण्यासाठी येतात. मुळात आपल्याला एवढं माहीत आहे की 12 दिवसापर्यंत आत्मा हा घरामध्ये निवास करतो. जोपर्यंत आपल्याला सुतक आहे तोपर्यंत 12 दिवस आत्मा आपल्या घरात राहतो. पण नरकाचे कशा पद्धतीचे नियोजन आहे मी ते आपल्या समोर मांडतोय. याचं वर्णन गरुड पुराणात केलंय. जेव्हा व्यक्ती मरण पावतो त्यावेळेला यमदूत येतात, आत्म्याला घेऊन जातात. चित्रगुप्ताच्या समोर त्या आत्म्याला उभं करतात आणि त्याच्या पाप पुण्याचा हिशोब त्या ठिकाणी मांडला जात असतो. त्यांच्याकडे सगळं लेखी असतं. फक्त त्या पाप पुण्याचं हिशोब केला की त्या क्षणाला आता याला कुठल्या प्रकाराच्या कशा शिक्षा द्यायच्या हे ठरवायचं असतं. म्हणून त्या ठिकाणी त्या आत्म्याचं काम संपलेलं असतं. चित्रगुप्त सांगतात यमदूतांना जा आणि याला पुन्हा त्याच्या घरी सोडून द्या. त्या व्यक्तीचा देह दहन होतो, जाळला जातो. त्याच्या आत त्या व्यक्तीला त्याच्या घरात पुन्हा पाठवलं जातं. 12 दिवसापर्यंत तो आत्मा त्याच घरामध्ये भटकत असतो. तो अनेकांना सांगतो, अरे मला जाळू नका, मी तुमच्या समोर आहे, माझ्याशी बोला, माझं ऐकू येत नाही का. हा आत्मा ओरडून ओरडून थकून जातो, पण मात्र त्याचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नाही. खऱ्या अर्थानं त्यावेळेला आपल्या केलेल्या कर्माची जाणीव त्या आत्म्याला होत असते. जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत आपल्याला कधी कळतच नाही आपण काय पुण्य करतोय, काय पाप करतोय. पण ज्या क्षणाला या देहातनं आत्मा बाहेर पडून जातो त्यावेळेला या आत्म्याची भयानक दुर्दशा नरकामध्ये होत असते. माणसाचा देह असा पाहिजे जणू देहरी पंढरी आत्मा पांडुरंग.
आपल्या हृदयामध्ये असणारा, अंतःकरणात असणारा आत्मा म्हणजेच तो भगवंत आहे. आणि त्याला सदैव पवित्र ठेवा, त्याला पावन ठेवा, त्याला भगवंताचं स्वरूप द्या. हे फक्त तुमचं कर्मच घडवून आणू शकतं. तुमचे कर्म चांगले असले तर तुमच्याकडून कधीच पातकं घडणार नाही. कळत न कळत अनेक प्रकारची पातकं घडत असतात. पण मात्र जे आपल्या नजरेसमोर आहे आणि आपण तरी देखील पाप करतोय म्हटल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त आपल्याला निश्चित भोगावं लागतं. मग 12 दिवस झाल्यानंतर पुन्हा या आत्म्याला घेऊन जातात यमदूत येऊन घरातून. आणि त्यानंतर त्याच्या कर्माप्रमाणे त्याला कुठल्या प्रकारची शिक्षा द्यायची हे तेव्हा ठरवलं जातं. आणि मग तो इतक्या शिक्षा भोगतो की मग तेव्हा सांगितलं जातं की आता याला पुन्हा पुढच्या योनीत भोग भोगण्यासाठी पाठवावं की या नरकातच याला सोडू द्यावं. पण जेव्हा आपल्या देहातनं आत्मा निघतो ना, त्यावेळेला वैतरणी नावाची नदी आपल्याला लागत असते. पुण्यकर्म करणाऱ्या व्यक्तीसाठी ही नदी परम आणि पावन आहे, गंगाजल समान. आणि पाप कर्म करणाऱ्या व्यक्तीसाठी ही वैतरणी नदी हाडा, मांस आणि रक्ताने वाहणारी एक दुर्गंध करणारी एक नदी आहे. या नदीमध्ये अनेक प्रकारचे मोठे मोठे हिंसक प्राणी आहेत जे त्या आत्म्याला पलीकडे जाऊ देत नाही. त्या प्रयत्न केल्याने तेव्हा कुठे तो आत्मा ती वैतरणी नदी पार करून जातो. अशा प्रकारचे विलक्षण भोग आपल्या जीवनात येत असतात. आपण मेलो म्हणून सगळं संपलं असं नाहीये, तरी देखील भोग भोगायला लागतं. अनेक जणांना असं वाटतं या जीवनात खूप सारे संकट आहेत, खूप दुःख आहेत, म्हणून आत्महत्या करून घ्यावी. मग ते लोक काय करतात? आत्महत्या करून घेतात. हे लक्षात ठेवा, भगवंताच्या आज्ञेनं आपण जन्माला आलोय आणि भगवंताच्या आज्ञेनंच या देहातून आपण जाणार आहोत. आणि जेव्हा आपण स्वतः घात करून घेतो त्यावेळेला भगवंत ह्या आत्म्याला प्रवेश देखील, नरकात देखील प्रवेश करू देत नाही. आत्म्याला सांगतो की तू या पृथ्वीवरच हिंडत राहा, तुझा कोणीच वाली नाहीये. मग त्यावेळेला हा आत्मा पिशाच्च बनतो. म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न कधीही मनात आणू नका, अत्यंत चुकीचा विचार आहे. तुम्हाला संकट आणि तुम्ही व्याधीने त्रस्त झाले आहात तर त्यावर विचार करा, इतरांना आपला विचार मांडा, त्यातनं मार्ग निश्चित निघेल. असा एकही जीवनात मार्ग नाही आहे की त्यात मार्ग निघणार नाही. भगवंतानं एक दरवाजा बंद केला तर दुसरा उघडवलेला असतो, फक्त त्याचा शोध करणारा व्यक्ती खरा पाहिजे. तर याप्रमाणे 84 लक्ष योनीपर्यंत पाप भोगून देखील आपले पातक कमी होत नाही. जेव्हा मनुष्य अनुकूलतेपासून सुखी आणि प्रतिकूलतेपासून दुःखी होतो तेव्हाच तो पाप पुण्याने बांधला जात असतो. नाशवानाला महत्त्व देणं हेच बंधन आहे, यातून सर्व पापे उत्पन्न होतात. जर सुखाची इच्छा असेल तर पाप करण्याची इच्छा नसतानाही पाप होईल तुमच्याकडून. सुखाची इच्छा ही पाप करण्यास शिकविते. म्हणून पापापासून मुक्ती व्हावी अशी इच्छा असेल तर सुखाच्या इच्छेचा त्याग करा. सुखाची अभिलाषा ठेवू नका. तुमच्याकडून सहजपणे चांगलं कर्म घडेल आणि पाप कधी घडणारच नाही. जेथे दुसऱ्यांना दुःख देण्याची आणि आपला स्वार्थ सिद्ध करण्याची नियत असते तिथे पाप लागते आणि बंधन होते. अनेक लोक फक्त आपल्या सुखाचाच विचार करतात, आपल्या स्वतःचाच विचार करतात. इतराचं नुकसान कसं होईल आणि माझा फायदा कसा होईल हा विचार जास्त आपल्या डोक्यात फिरत असतो. लपविल्याने पाप आणि पुण्य दोन्ही विशेष फल देणारे होतात. म्हणून आपले पाप प्रगट करावे परंतु पुण्य प्रगट करू नये. तुम्ही काय पाप करत आहात ना ते प्रगट करा आणि समोरील व्यक्तीकडे क्षमा याचना करा की माझ्याकडून हे दुष्कर्म झालं, माझ्याकडून हे पाप झालं. त्या ठिकाणी तुमच्या पापाचं प्रायश्चित्त झालं. पण मनुष्य पुण्यकर्म करतो तर संपूर्ण धिंडोरा त्या विषयाचा पिटतो की माझ्याकडून चांगलं कर्म झालं, मी इथे असं केलं, मी तिथे तसं केलं, मी दानधर्म केलं, मी भंडारा केला, मी वर्गणी पैसे एवढे दिले. अशा विविध प्रकारच्या चर्चा तो व्यक्ती करतो. पण त्याच्याकडून पाप काय होतंय याची चर्चा तो कधीच करत नाही. यालाच मानव म्हणतात.
शिजही निचित दिनू अरुराती निज मुख कहे सुकृत जेही भाती. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला भगवंताकडे सन्मुख करण्यासाठी कोणतेही पुण्य नाही, कोणतेही दान नाही आहे. मला सुख मिळावे हे सर्व पापाचे मूळ आहे. अगोदर पाप करून घेऊन नंतर प्रायश्चित्त करू, अशा प्रकारे जाणून बुजून केलेले पाप प्रायश्चित्त नष्ट होत नाही. अनेकांना वाटतं, मी सुरुवातीला तुम्हाला बोललो की ज्यांना वाटतंय की मी पाप केलंय आणि आता पुण्य केल्यानंतर माझं पाप नाहीसा होईल, तर ते कदापि तसं होत नाही. नियमाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे तसं काहीही होत नाही. तुझा पाप आहे तो पाप कायमस्वरूपी राहणार आहे. एकीकडे पुण्य, दुसरीकडे पाप राहणार आहे. म्हणून जीवनामध्ये पाप आणि पुण्याचा माणसाने विचार करावा आणि जीवनाची योग्य वाटचाल आपण चालायची आहे. याच ठिकाणी आजचा पाप पुण्य ह्या विषयावरील प्रवचन मी संपवतो. आपला दिवस शुभ असो. ओम साईराम.